नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काच्या शिव ब्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5 आणि खूप लवकर उठलो आहे आणि तयारी करायची असते, त्याच्यामुळे अंघोळ बिंघोळ करून पटकन उठलो आहे। आणि आज असणार आहे हुरशे गावात जायचं, म्हणजे जरा लांब आहे आणि आजचा प्रवास खूप लांबच आहे तसा बघायला गेलं तर। आणि आता आम्ही वस्तीसाठी जानशे गाव थांबलेलो, त्याच्यामुळे आत्ता असणार आहे हुरशे गाव, त्याच्यानंतर असणार आहे म्हणजे असणार भरपूर लांब लांब जायचं। आज तर प्रवास लांबचा आहे, त्याच्यामुळे आज जरा खूप कवर करायचं आपल्याला गाव, त्यामुळे भेटूया आपण डायरेक्ट नंतर। आता नाश्ता बिष्टा करून भेटू मांडावर डायरेक्ट। चला मित्रांनो, आता आम्ही जानशे गावातल्या मांडावर आहे। हे बघा, हे सगळी आता तयारी झाली आहे, आता थोडा वेळ निघू आम्ही। हा बघा माझा पार्टनर बंडू शेठ। बंडू शेठ हाय कर। आणि काठी पाडलं। आता कुठं जायचंय? आता कुठं जायचंय? आता पारावर जायचंय। अरे बघा, आता कलर लावेल वेदांत। अशी गावची पद्धत, जास्त तोंड रंगवत नाही, फक्त 2 बोटांनी कलर लावणार। सकाळी सकाळी मस्त आहे की उठलो आहे। पण तू कसा कलर लावला बघा। कलर बिलर लावू, थोडा वेळ सुरुवात करू परत। हे माय हे मला पण लाव असा कलर। मित्रांनो, आता कारली करता येते बघा। मित्रांनो, सकाळी सकाळी अजून एक कारली बघा, पहिली सुरुवात झाली आमची कारलीची। आमच्या ग्रुपची सुरुवात झाली पहिली कारलीची सकाळी। झाले कंप्लीट। आता उरसा नाही बघा कशी वाट आहे, एकदम बागेतनं जायचं आणि पाणी लागणार असं बंडू बोलतोय। पाणी लागणार असं पाण्याच्या मधून जायचंय, तर बघूया आपण पाण्याच्या मधून कसं जायचं ते। चला मग आता आम्ही पहिली पारावर जाणार, नंतर उरसा ना बंडू। पहिला पार आहे आणि बघा कशी जंगलात ना वाटे आहेत ते उतरण बितरण एकदम वरण अशी वाट आली ते। ओ भाऊ फोटो कोच होणार आता जायचं। आता रेंज हा फुल तर मोठं व्हिडिओ जायत ना, तेव्हा जुनी घरा बघू लय मजा येतात मातीची, मस्त वाटतात ती। एक वेगळीच फिलिंग असते या घरात ती। हे बघा पूर्ण जुनं घर आहे।
हे मातीचं, पूर्ण मातीचं. आणि मला अजून एक दाखवतो, एक पपईचं झाड बघा कसं वाकलंय बघा. का वाकलं इथून वाकलंय पूर्ण, स्वतःचं वजन झेलत नाही त्याला. आता इथे पारावरची जास्त घरं नाहीत, कमीच आहेत, 5-6 घरं आहेत. बंडू आता मस्त फरसाण खातोय तो बघा. तर इथे या घरात आम्हाला फरसाण भेटलं. आणि आमचा वेदांत शेठ डान्स एक नंबर आहे, विषयच नाही. हा एवढा अंग आहे पण डान्स कडक करतो ना वेदांत. हाय कर एकदम ऍक्टिव्ह वर, एकदम ऍक्टिव्ह वर. चल कसला हाय बघा, दणकड एकदम, खाता बिता घरचा. तर मित्रांनो आता आपण पारवाडी बांधून आता चाललोय हुरशात. तर इथे खाडी आहे आणि हा बघा वेदू आहे. अरे मध्ये खाडी आहे, खाडीवरनं पुढे जाऊया, दाखवतो खाडीचं लुक. तर मित्रांनो आपण पारवाडीवरनं आता चाललोय हुरशात. तर हे बघू शकता इथे पहिले इकडनं पाण्यातून चालत जायचे, तर आता बंधारा बांधलाय. हे बघा असं पाणी आहे तेवढं बऱ्यापैकी. आणि आपला कलर चेंज होणार आहे मुंबई जापर्यंत, तर पूर्ण काळा. नंतर परत मुंबई जाऊन रिकवर करायचं आहे, परत मे महिन्यात यायचं आहे, परत काळा. आम्ही सप्तरंगी असे कलर आहे, सतरंगी. काळे पण होतो गोरे पण होता, काळे पण होतं गोरे पण होता. ही बघा ही खाडी, ही बघा कशी दिसते खाडी. पावसाळ्यात हे सगळं तुटत असेल त्या फोर्सनी पाण्याच्या. मासे पण दिसत नाही आतमध्ये काय. चला आता बघा आम्ही आता आलोय उरशा गावात. उरशे गाव बघा कशी घराची बघा वरती आहेत. आमची अट्ट एक मे बघा कसं गाव आहे. सामसुमेदम प्युअर कोकण. बंडू शेठ बोलतायत प्युअर कोकण. बघा बैल बघा आतमध्ये गोट्यात बसलाय. बघा असं वाटतं एकदम नवीन नवीन गाव फिरायला भेटतं. कधी ते बघितले पण नाहीत, ते नवीन नवीन गाव फिरायला भेटतं, कधी बघितले नाहीत ते पण. ते कुठे आहेत ते वर जवळ गेले चट्ट. थांब येऊ दे आता आपण हळू. असं गाव आहे बघा. आता ऊन येते डोक्यावर आणि हळूहळू गरम व्हायला लागलंय. हा तिकडे गेलेत. आम्ही चाललो आता वाकीत. आता उरशाना चाललो आम्ही रस्त्यावरना. आणि आमच्या थोबडावर ऊन फेकून मारताय. असं एकदम गरम झालंय. मोबाईल तासा गरम झालाय, त्याच्यावर एक आमलेट निघून येईल असं आहे. आयफोन ना शेवटी.
मंडळी जेवायला बसले मित्रांनो. सगळे आपापले जेवण घेऊन आले आहेत. आता जेवायला बसतील. आपला डबा आलेला आहे बघ घरातनं. आपण पण जेवून बघूया. उघडूची जरी बघूया आपले डब्याला काय आहे. भजी, अजून चपाती. सुका जेवण आहे आज. पण रविवार असून पण सुका जेवण ना मिनटे. हा आज पालखी ना कन्यारवाडीची, त्याच्यामुळे सुका जेवण. चला जेवूया मग. या तुम्ही पण जेवायला. तर मित्रांनो वाकी झालेली आहे. आता बराडे गावात जायचं आहे. नाही बघा वाट बघा. डोंगरात ना जंगलात ना जायचं आहे. अडमतीनं वाट आहे हे बघा. आता पूर्ण गाव झालं वाकी. आता बराडा. आणि आज भरपूर गावं घेतली नाही ना म्हणता. आणि आज जायचं डायरेक्ट घरी. आज वस्ती नाही. आणि वाट बघा पुन्हा असं डोंगर आहे. आणि हवा लागते नुसती. विजय भट. आणि आता आलोय वरती. पुन्हा डोंगर पार करून. तरी सवय आपल्याला डोंगर पार करायची. जसं आपली रमाबाईत पण डोंगरच आहे. असं हा कॅमेरा जरा पुसतो. तर आता साड्यावर आलो आहे. तर कॅमेरा ब्लर झालेला पुसला. आता बघा साडा. आता बराडा. नेक्स्ट डायरेक्ट अंसुरा घरी परत उद्या. तर आता डायरेक्ट बराडे जाऊन भेटू. नंतर त्यानंतर डायरेक्ट घरी. कारण की आता चार्जिंग संपत आली माझी. 20% चार्जिंग आहे फक्त. तर डायरेक्ट भेटूया खाली. चला. पालखी डोंगरावर पालखी.
हॅलो काका नंतर कॉल करतो खाली पाणी देणे इथे ओटी भरला नाही बाहेर